जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सातबाऱ्यावरती विहीर आणि बोरवेलची नोंद कशी करायची, तुमच्या सातबाऱ्यावरती 72 तासामध्ये तलाठीची ई डिजिटल स्वाक्षरीने ही विहीर किंवा बोरवेलची नोंद तुमच्या सातबाऱ्यावरती होणार आहे. ते कसं करायचं अगदी घर बसल्या स्वतः मोबाईलवरून हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअरला जाऊन ई पीक पाहणी याचं लेटेस्ट व्हर्जन असलेलं ॲप जे तुम्हाला समोर दिसत आहे ते ॲप इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर त्या ॲपवरती आल्यानंतर इथं तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही साईडला स्क्रोल करून इथं तुम्हाला डेट दिसणार आहे. रब्बी हंगामासाठी बघू शकता ई पीक पाहणी करण्याची 1 डिसेंबर ते 15 जानेवारी अशी तारीख आहे. या कालावधीत तुम्हाला भरून घ्यायचं आहे ई पीक पाहणी किंवा बोरवेलची नोंद कायमपडमध्ये नोंदवू शकता आपण. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या सर्वप्रथम ज्या सातबाऱ्यावरती नोंद करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम विभाग निवडायचा आहे. विभाग निवडल्यानंतर त्यानंतर तुम्हाला शेतकरी मधून लॉग इन करून घ्यायचं आहे. 1 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामधून लॉग इन करायचं आहे. लॉग इन इथं मोबाईल नंबर टाकायचा आपल्याला, ज्या नंबरने आपल्याला पुढे अपडेट ठेवायचं आहे. तर इथं नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, जर तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे इथं तर इथं क्लिक करून निवडावरती क्लिक करून तुमच्या खात्यामध्ये जे नाव आहे तिथं क्लिक करून तुम्ही पुढील माहिती भरू शकता. जर तुमचं इथं अकाउंट नसेल तर तुम्हाला इथं नवीन खातेदार नोंदणी हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विभाग, जिल्हा निवडा, तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं लॉग इन कंप्लीट होईल इथं या ॲपवरती. त्यानंतर माझं ऑलरेडी लॉग इन आहे. त्याच्यानंतर मी इथं निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून माझं जे सातबारा आहे त्या नावावरती क्लिक करणार आहे आणि त्यानंतर संकेतांक 4 अंकी टाकायचा आहे. जर संकेतांक म्हणजेच जर तुम्हाला हा कोड माहीत नसेल तर इथं खाली संकेतांक विसरला त्याच्यावरती क्लिक केला तरी तुम्हाला कोड दिसून जाईल. तो कोड इथं व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. कोड भरल्यानंतर ग्रीन ऑरोवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टच्या. त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील 6 प्रकारे. अशा प्रकारे कायम पड नोंद, चालू पड नोंद, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे असतील तर झाडे नोंदवण्यासाठी इथं ऑप्शन दिलेलं आहे. त्यासोबतच पीक माहिती मिळवता येते तुम्हाला, गावची खातेदारांची पीक पाहणी झाली का नाही यांची लिस्ट पाहता येते. अशा प्रकारे विविध ऑप्शन आहेत. तर आता आपल्याला इथं बोरवेल किंवा विहीर पड नोंदवायची आहे. त्यासाठी 1 नंबरचं ऑप्शन आहे कायम पड नोंदवा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तारीख दाखवत आहे आजची. त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. जे ऑलरेडी इथं असतं त्याला फक्त आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला क्षेत्र दिसेल तुमच्या जमिनीचं किती आरमध्ये दिसेल तुम्हाला किती हेक्टर आहे. त्यासोबतच कायम पड, चालू पड प्रकार. इथं पडचा आता कुठला तुम्हाला प्रकार निवडायचा आहे. त्याच्यामध्ये कायम पड हा ऑप्शन निवडूया आपण, कारण बोरवेलची जागा तेवढी गेलेली असते त्याच्यामुळं कायम पड हा ऑप्शन निवडलेला आहे. त्यानंतर पड निवडामध्ये प्रकार आता इथं वेगवेगळे तुम्हाला मुरुम आहे, त्यासोबतच तलावासाठी आहे. तर आपल्याला आता विहीर किंवा बोरवेल याच्यापैकी आपल्याला दाखवायचं आहे कुठलं नोंद कशी करायची या दोन्हीपैकी. तर इथं विहीर असेल तर 1 विहीर असेल तर 1 विहीर, 2 विहिरी असतील तर 2 विहिरी, 3 किंवा 4 असतील तर त्यांचं नंबर इथं दिलेला आहे. अशा प्रकारे 1 विहीर असेल तर 1 विहीर पड नोंदवायची. तर आता माझी कूप नलिका आहे, त्याच्या बोरवेल आहे त्याच्यामुळं कूप नलिका एकच असल्यामुळे एकच कूप नलिका पड ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करत आहे. त्यानंतर इथं तुम्हाला क्षेत्र निवडायचं आहे की त्या जमिनीसाठी किती बोरवेलची जागा किती गेलेली आहे. तर इथं सुरुवातीला 0 म्हणजे हेक्टर, त्यानंतर पॉईंट घ्यायचा एकर, त्यानंतर गुंठ्यामध्ये टाकायचं आपल्याला, त्याच्यामुळे 0.01 करू शकता आपण. आणि इथं राईट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती जाणार आहोत आपण. त्यानंतर तुम्हाला इथं लोकेशन दिसेल तुमच्या जमिनीचं आणि त्यासोबतच तिथं मीटरमध्ये सुद्धा तुम्हाला खाली अंतर दिसणार आहे. इथं अद्ययावत एडिट करायचं असेल तर इथं करू शकता. जर अंतर बरोबर असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. आणि सोबतच इथं पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आपल्याला. पुढे जा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जर मीटरमधलं अंतर वगैरे व्यवस्थित असेल तर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचे. ज्या जागेत बोरवेल तुम्ही घेतलेली आहे तिथली तुम्हाला
फोटो टाकायचे. 2 छायाचित्र म्हणजेच फोटो काढणं आवश्यक आहे आता नवीन अपडेटनुसार. तर आता इथं प्रत्यक्ष छायाचित्र 1 वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला पहिलं अंतर तिथंच असायला हवं, लोकेशन ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. इथं बघू शकता बोरवेल इथं तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे बोरवेलचं फोटो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर राईट ऑप्शनवरती क्लिक करा. सोबतच तुम्हाला दुसऱ्यासुद्धा फोटो लगेच काढून घ्यायचा आहे. दुसरं काढल्यानंतर परत हा राईट करायचा आहे आणि दोन्हीचं बघून घ्यायचं व्यवस्थित काढलेले आहेत का, अंतर वगैरे व्यवस्थित आहे का. तर इथं राईट ऑप्शन दिसत आहे म्हणल्यानंतर तुम्ही इथं क्लिक करू शकता. आपले यशस्वीरित्या नोंद झालेली आहे. पुढील 72 तासामध्ये सातबाऱ्यावरती याची नोंद होणार आहे. कूपनलिका म्हणजे बोरवेलची नोंद आणि ती ऑटो अप्रुव्हल या पद्धतीने तलाट्याकडून अप्रूव्ह केली जाते. म्हणजेच 72 तासानंतर तुम्हाला कुठेही तलाट्याकडे वगैरे जायची गरज नाही आहे. तुम्हाला सातबाऱ्यावरती तुमच्या बोरची किंवा विहिरीची नोंद झालेली दिसेल. पद्धत सेम आहे. विहिरीची जरी करायची असेल तरी सेम पद्धतच आहे. फोटो वगैरे 2च काढायचे तुम्हाला. आणि पुढे इथं वरील प्रमाणे पड माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. पॉपअप मेसेज तुम्हाला टिक करायचा ब्लू टिक. पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता मेसेज आलेला आहे पॉपअप. पड माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. म्हणजे यशस्वीरित्या नोंद झालेली आहे. आता पुढील 72 तासाचं वेट करायचं. सातबाऱ्यावरती बोरची किंवा विहिरीची आपल्या नोंद झालेली असेल. अशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलवरून विहीर किंवा बोरवेलची नोंद करता येणार आहे. अगदी सोपी पद्धत होती. आता हे सांगत माहिती भरल्यामुळे थोडासा वेळ वाढलेला आहे मोबाईलद्वारे. जर तुम्हाला प्रत्यक्षात माहिती कळलेली असेल तर तुम्ही 2 मिनिटात नोंद करू शकता सक्सेसफुली. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.